एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती, त्यांच्या समर्थकांना सुद्धा होती. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांचे काही समर्थक निश्चितपणे दुखावलेले आहेत आणि हे समर्थक आता दावा करतात की एकनाथ शिंदेंना भाजपने वापरून घेतलेलं आहे. त्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की जेव्हा एकनाथ शिंदेंना 2.5 वर्षाआधी मुख्यमंत्रीपद देण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडे फक्त 40 आमदार होते आणि भाजपच्या 106 आमदारांना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी वापरलं होतं. भाजपने विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा दुय्यम भूमिका स्वीकारली होती आणि एक गोष्ट खूप महत्वाची आहे, जर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले असते तर त्यांना मुख्यमंत्रीपद कदापि मिळालं नसतं. मंत्रिपदाची, मुख्यमंत्रीपदाची किंवा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना कधीही लांबण लावायची नसते, भाषण द्यायचं नसतं. राज्यपाल जे म्हणतील तेच तुम्हाला म्हणायचं असतं. परंतु एकनाथ शिंदे यांनी बरीच नावं घेतली. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या सोबत मोदींचं नाव घेतलं, अमित शहा यांचं नाव घेतलं आणि त्यांनी स्पष्ट केलं की मोदी आणि अमित शहा हे आपले बॉस आहेत, भाजपशी आपली बांधिलकी आहे आणि यापुढे भाजपशी जुळून घेऊनच त्यांना पुढची राजकीय वाटचाल करायची आहे.